उनके परम शिष्य श्री श्यामगिरी जी महाराज जी को नांदेड़ प्रमुख के और अखाड़े के श्रीमती सम्मानित और झुंडी के महंत आपल्या गुरु महाराजांच्या आशीर्वादानं आपण 18 लाख रुपयाचं तिथं भंडारा केला। आपल्याला पदवी नका म्हणल्या होत्या बरं का, आपण आपल्याला काही गरज नाही पदवीची, आपण तुमची सेवा करण्यासाठी आपण झालेला आहात। महाराजांचा कृपा आशीर्वाद झाल्यानंतर 3 वर्षापासून आपल्या या ठिकाणी नांदगाव नगरीमध्ये अन्नदानाचं जर काम होत असेल तर गुरुवारी शमगीर महाराजांच्या जेवढ्या लहानशा गावाला लाभलेला आहे। खरोखरच कोटी कोटी उपकार म्हणावे आपल्या गुरुवारी जयगीर महाराजांना 108 पदवी ती मिळालेली आहे। खऱ्या अर्थानं टाकळगावचं भाग्य नांदेड नगरीमध्ये टाकळगाव नगरी हे नांदेडच्या इतिहासामध्ये खूप मोठं या ठिकाणी महत्त्वाचं स्थान आलेलं आहे। नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील टाकळगाव या ठिकाणी आहोत। टाकळगाव हे सिडको हाडकोच्या बाजूला अगदी जवळ असणारे हे एक छोटंसं गाव आहे आणि विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या टाकळगाव हे छोटंसं गाव जरी असलं तरी या गावाचं भाग्य म्हणायला काय हरकत नाही। या गावाला आज महंत ही पदी मिळालेली आहे। त्यानिमित्त आपण या गावाल्याची काही चर्चा करणार आहोत। या ठिकाणी जे महंत समगीर महाराज आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत। प्रयागराज महाकुंभ मेळा येथे महंत पदवी मिळाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील भाविकांच्या वतीने भव्य सत्कार व मिरवणूक सोहळा श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत समगीर गिरीजी गुरु जयगिरीजी महाराज यांना प्रयागराज कुंभमेळा येथे आनंद आखाड्यातील साधू संतांच्या हस्ते श्री 108 महंत पदवी प्रदान करण्यात आली। त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील दत्त भक्त व शिष्य मंडळींच्या वतीने दिनांक 17 जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजलेपासून रात्री उशिरापर्यंत दत्त भक्तांच्या वतीने घोडे रथावरून भव्य सत्कार मिरवणूकचे आयोजन करण्यात आले होते। यात सकाळी श्री दत्तमठ संस्थान दाभड येथून श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांची घोड्यावर बसून टाळ मृदंग व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणुकीस सुरुवात झाली। ही मिरवणूक आसना मार्ग बोंडारा हवेली ते वाजेगाव चंदासिंग कॉर्नर जवाहर नगर येथे आगमन झाले। जवाहर नगर येथून टाकळगाव येथील भक्तांनी श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांना घोडा गाडी रथावर बसून भक्तांनी टाळ मृदंग व महिलांनी पावली खेळत भव्य फटाक्याच्या आतिषबाजीत जवाहर नगर ते टाकळगाव हा रस्ता दुमदुमून गेला होता। श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांचे टाकळगाव येथे भव्य सत्कार करून भक्तांनी आशीर्वाद घेतले। नंतर बाबुळगाव गुंडेगाव गोपाळ चावडी येथे देखील श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांचे जंगी स्वागत करून भाविकांनी दर्शन घेतले। तर संध्याकाळी नांदगाव येथे घोड्यावरून श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढून नांदगाव नगरीतील भाविकांनी दर्शन घेतले व आजच्या दिवसाच्या मिरवणुकीची सांगता करण्यात आली। दुसऱ्या दिवशी 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून पुन्हा भव्य मिरवणुकीस चिंचोली येथून सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी देखील श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांची भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। तर बऱ्याच ठिकाणी घोडे व रथावरून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी दत्त भक्त श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आनंदाने नाहून गेले होते। तर यावेळी महिलांच्या पावली व भक्तांच्या टाळ मृदुंगाच्या निनादात स्वागत केल्याने श्री 108 महंत समगीर जयगिरीजी महाराजांनी देखील सर्व भाविक भक्तांचे आभार मानले। तर सर्वांच्या शुभ आशीर्वादाने व सर्वांनी सढळ हाताने दिलेल्या दक्षिणांमुळे मी प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यास उपस्थित साधू संत महंतांना मोठ्या प्रमाणात पंगत भोजनाचे आयोजन करणे शक्य झाले। यात सर्व भक्तांचा खारीचा वाटा असून याचा सर्वांना आशीर्वाद नक्कीच मिळेल असे श्री 108 महंत
समगीरगिरी जयगीरगिरीजी महाराज म्हणाले. तर बऱ्याच भाविक भक्त व शिष्यांचा आनंद गगनात मावनासा झाल्याने प्रसार माध्यमाशी बोलताना भाविक म्हणाले, हमारे आदरणीय परम पूज्य गुरुवर्य श्री श्री 1008 महंत गणेशानंद जी महाराज जी के कृपा आशीर्वाद से उनके परम शिष्य श्री श्याम गिरी जी महाराज जी को नांदेड़ प्रमुख के और अखाड़े के श्रीमती सम्मानित और झुंडी के महंत सब 10 नाम के विशेष अवसर पर यहाँ महाकुंभ के पर्व पर जिस दिन मकर संक्रांति का पर्व स्नान था, उनका हजारों साधु संतों के अन्नदान करते हुए और आदर सत्कार सभी हमारे संत समाज ने श्री पंचायती आनंद अखाड़े की तरफ से मैं महंत गिरिजानंद सरस्वती और सभी संस्था के वासी से ऐसे ही उनके हाथ से धर्म का काम बने, साधु संत की सेवा बने, भक्तों की सेवा बने और सबको लेकर चलने की उन्नति और प्रगति उनके हाथ से अच्छे काम करने की ऐसे गुरु भास्कर देव भगवान उनके हाथ के कार्य करिए. नमः सद्गुरु महाराज की जय. आज या ठिकाणी श्री संत बाळगिरी महाराज, बाळब्रह्मचारी वैरागी महाराज, श्री संत जयगिरी महाराज, श्री संत आनंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण महाकुंभमेळ्यामध्ये आपण भंडाऱ्याचं नियोजन केलेलं होतं आणि त्या आनंद दशनामी आखाडा आपला पंचदशनामी आखाडा या आखाड्याला आपण निरंजनी व आनंद पंचदशनामी आखाडा या आखाड्याला आपण भंडारा दिलेला आहे. सर्व साधू संतांची सेवा झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपण त्या महाकुंभमेळ्यामध्ये आपल्याला महंत महाराजाने तिथल्या अध्यक्षाने आपल्याला महंताची पदवी दिलेली आहे. तरी त्या महंताच्या पदवीचा सर्व भाविक भक्तांना हे जे मी 15-17 लाख रुपये खर्चिलेले आहेत, जे 15-17 लाख रुपये खर्चिलेले आहेत ते समजा भक्तगणाकडून जमा करून रुपया जमा करून आपण हा कार्यक्रम केलेला आहे. तरी या कार्यक्रमाची अशी शोभा आहे की असा आनंद झालेला आहे. तरी त्याप्रमाणे गावोगाव त्या महंत पदवी मिळाल्यामुळं गावोगाव आता मिरवणूक झालेली आहेत, सर्व काय जयघोष करत आहेत महाराजांचा. तरी अशाच प्रकारे गुरु महाराजांना अशीच कृपा राहू द्यावं अशी सर्व दत्त महाराजाच्या चरणी मी प्रार्थना करतो. अशी सर्वांना एक शुभेच्छा देतो की असंच सर्वांचं प्रेम माझ्यावर राहावं आणि सर्व हा संप्रदाय चलत राहावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. सद्गुरू महाराज की जय. परम भाग्य म्हणजे महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि ते कशामुळे तर खरोखरच आपल्या नगरीमध्ये लगातार 3 वर्षापासून आपल्या या ठिकाणी नांदगाव नगरीमध्ये अन्नदानाचं जर काम होत असेल तर गुरुवारी शमगीर महाराजांच्या म्हणून हा योग आपल्या या जेवढ्या लहानशा गावाला लाभलेला आहे. खरोखरच कोटी उपकार म्हणावे आपल्या गुरुवारी जयगीर महाराजांचे आणि या ठिकाणी ज्यांच्या हातातून घडत आहे ते अन्नदानाचं काम आपल्या येथील गुरुवारी समगीर महाराज यांच्या रूपाने आपल्याला या पावन नगरीमध्ये जो अन्नदानाचा जो होत असतो त्याच पुण्याईमुळे हे जी पदवी बहाल झाली. आखाडे असतात 7, त्या 7 आखाड्यापैकी एक अनंत आखाडा आहे. त्या अनंत आखाड्यापैकी जो आपली अध्यक्ष पदवी बहाल 108 अशी जे भाग्य लाभलेलं आहे. खरंच मी परम भाग्य समजतो आपल्या या नांदगाव नगरीचं. या ठिकाणी जे महंत समगीर महाराज आहेत ते देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार. त्यानंतर या ठिकाणी गावची जी मंडळी आहे त्यांच्याशी आपण चर्चा करतात. तर आपल्या गावाला जी महंती ही एवढी मोठी पदवी मिळालेली आहे, तर या निमित्त आपला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर तस्मै गुरुर साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः. गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर कदा काळी डगमे गेला. या ठिकाणी 1948 मध्ये श्री संत दत्तविलीन गुरुवर्य गुरु आनंदगिरी महाराज यांचं या ठिकाणी वास्तव्य झालं होतं. श्री दत्तविलीन गुरुवर्य श्री गुरु आनंदगिरी महाराज यांचं 2004 मध्ये दत्तविलीन झाले ते
त्यानंतर टाकळगाव नगरीमध्ये त्यांची गादी सांभाळण्यासाठी सक्षम असा वारसदार कोण मिळेल हा आम्हाला टाकळगाववासियांना प्रश्न होता. आमचे समगीर महाराज उर्फ त्यांचं लहानपणीचं नाव सुभाष हे इयत्ता 9वी 10वी मध्ये शिकत असताना त्यांचं तन मन धन हे श्री गुरुचरणी अर्पण केलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी गुरु महाराजांच्या सेवेमध्ये सतत ते इयत्ता 5वी पासून 5वीचं वय म्हणजे एकदम लहानपणीचं वय असते. ज्या ठिकाणी ज्या वेळेला आपण गोट्या खेळायचं वय असते, गिल्ली दांडू खेळायचं वय असते, त्या वयामध्ये श्री समगीर महाराजांनी दत्तविलीन गुरुवारी आनंदगीर महाराजांच्या चरणी माथा ठेवून त्यांनी गुरुची मनोभावी सेवा केली. त्यानंतर त्यांची संसाराला त्यांनी पाय मारून त्यांचं गुरुचरणी म्हणजे महाराज होण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न दत्तविलीन गुरुवारी जेव्हा अनंतात विलीन झाले तेव्हा त्यांचे गादी सांभाळण्यासाठी म्हणून या मठसंस्थांचे जयगीर महाराज, नांदगाव मठसंस्थांचे जयगीर महाराज यांच्या हस्ते त्यांचं मुंडन झालं. तो काळ म्हणजे अतिशय दुःखाश्रूचा काळ होता. त्यांचे आई वडील आणि त्यांचे समस्त जे काही मित्रवर्य होते त्या ठिकाणी ढसाढसा रडू लागले. तो काळ म्हणजे खूप दुःखाचा काळ होता. गुरुवर्य ज्यावेळेस हे झाले महाराज झाले त्यावेळेस त्यांचा वय अगदी लहान, एकतर 12-13 वर्षाचं वय असावं. काहीच त्यांना ज्ञान नव्हतं. त्यांना गुरुवर्याची गादी सांभाळायची होती. एवढी मोठी गादी, एवढं मोठं गुरुवर्य आनंदगीर महाराजांनी दत्त संस्थान मठसंस्थान त्यांनी हे केलेलं होतं. तर त्या मठसंस्थानचे आज प्रत्येक मठसंस्थानला जरी 1 दिवस देतो म्हणले तरी महाराजांना 30 दिवस पुरत नाहीत. जवळपास गुरुवर्य आनंदगीर महाराजांचे 30 ते 40 मठसंस्थान आहेत. शिष्य मंडळी लाखाच्या वर शिष्य मंडळी आहे. एवढा मोठा जनसमुदाय एखादी सगळं आपल्या बहीण भावासारखं आई वडिलांसारखं त्यांनी आजपर्यंत सांभाळून नेलेलं आहे. ज्या ठिकाणी अन्नदानाचा प्रश्न येतो, समगीर महाराजांनी ज्या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण सांगते की या ठिकाणी कुठलंही कमी पडलेलं नाही. खऱ्या अर्थानं ते दत्ताचे अवतार आहेत. या कलियुगामधले खऱ्या अर्थानं संत आहेत. या संतांना एवढ्या मोठ्या शिष्यवर्गांनी जो काही भरभरून आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचं रूप म्हणून आज प्रयागराज येथे आनंद दत्त संप्रदायाचा महत्वाचा आखाडा त्यांचा आहे. त्या आखाड्यामधला ही महत्वाची पदवी 108 श्री 108 समगीर गुरु जयगीर महाराज यांना या ठिकाणी प्रदान केलेली आहे. खऱ्या अर्थानं आज टाकळगाव वासियांमध्ये आणि इतर मठसंस्थांमध्ये सुद्धा दिवाळी आहे. दिवाळीपेक्षाही मोठं वातावरण या ठिकाणी त्यांचं आम्ही जल्लोषात 15 किलोमीटरहून त्यांचं स्वागत केलेलं आहे. सकाळी 5 वाजता ते नांदेड नगरीमध्ये आगमन झालेलं आहे त्यांचं. नांदेड नगरीपासून ते आज टाकळगाव नगरीपर्यंत यायला जवळपास 8 तासाचा त्यांचा अंतर लागलेला आहे. खऱ्या अर्थानं गुरुवर्यांचा जो काही टाकळगाववासियांना आशीर्वाद आहे, त्यांच्या शिष्यमंडळींना आशीर्वाद आहे, 108 पदवी ती मिळालेली आहे. खऱ्या अर्थानं टाकळगावचं भाग्य नांदेड नगरीमध्ये उजळलेलं आहे. टाकळगाव नगरी हे नांदेडच्या इतिहासामध्ये खूप मोठं या ठिकाणी महत्वाचं स्थान आलेलं आहे. आजपर्यंत त्यांना जे काही शिष्यमंडळींना आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी जे काही भक्तावरती त्यांनी सेवा केलेली आहे, भक्तावरती जो काही कृपा दयादृष्टी दाखवलेली आहे, खऱ्या अर्थानं ते आम्हाला पावन झालेली आहे. खरंच म्हणतात गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काही दगमेन. खरंच मला वाटते गुरुवर्य समगीर महाराज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कधी ते आम्हाला डगमगले नाहीत, आम्हाला आमच्या पाठीमागे आहेत. खरंच आज आमचं भाग्य आहे या ठिकाणी आपण सर्वजण महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित झालात. टाकळगाव नगरीचं भाग्य आहे. यापुढे सुद्धा या टाकळगाव नगरीमध्ये असेच मोठे मोठे कार्यक्रम होत राहतील. मी सर्वांचे आभार मानतो. दत्त विलीन गुरुवर्य आनंदगीर महाराजांच्या चरणी शतस्य नमन करतो. समगीर महाराजांना जी काही पदवी प्रदान केलेली आहे त्या सर्व आखाड्यांना मी
शतश नमन करतो आणि समगीर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. जय श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय. श्री 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 108 समगीर गुरु जयगीर महाराज की. समगीर गुरु जयगीर महाराज की. समगीर गुरु जयगीर महाराज की. जय हिंद. समगीर गुरु महाराजांना एक समगीर गुरु महाराज यांना श्री 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 108 ही पदवी मिळाल्यानंतर या ठिकाणी आज नांदेड जिल्ह्यातील टाकळगाव या ठिकाणी आज आगमन झालेलं आहे आणि त्यांचं या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी आज आपण पाहतात. टाकळगाव असेल, त्यानंतर जे आजूबाजूचे गुंडेगाव असेल, बाबुळगाव असेल, या ठिकाणी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी त्यांची सत्कार या ठिकाणी करण्यात आला आहे. या ठिकाणी त्याप्रमाणे या परिसरामध्ये आज नवीन या ठिकाणी दिवाळी या ठिकाणी साजरी केली जात आहे. सकाळीपासून फटाके ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी त्यांचा टाळ निनादामध्ये त्यांचा सत्कार होत आहे. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.